नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन ऑलरेडी डिस्टर्ब असतो, कारण त्याला असं वाटत असतं की एकदा की केसचा निकाल लागला, एकदा की मधुभाऊ जेलमधून सुटले तर मिसेस सायली मधुभाऊंसोबत आश्रमात निघून जातील. परंतु त्याला असं वाटतं की कदाचित त्याचा ऐकण्यात थोडा गैरसमज झाला असेल, म्हणून तो सायलीला पुन्हा एकदा विचारण्याचं ठरवतो. जेव्हा रूममध्ये दोघं जण असतात तेव्हा तो सायलीला विचारतो की मिसेस सायली, मला सांगा की मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्ही काय करणार आहात. त्यावेळी सायली ही मनात विचार करत असते की सर, मधुभाऊ सुटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगणार आहे की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते, परंतु आता मी तुम्हाला हे सगळं नाही सांगू शकत. त्यामुळे ती अर्जुनला असं उत्तर देते की मधुभाऊ सुटल्यानंतर माझ्यासारख्या पोरक्या मुलांसाठी आश्रमाचा दरवाजा उघडेल असं मधुभाऊंना वाटतं. अर्जुन म्हणतो की हो, परंतु तुम्हाला काय वाटतं. सायली म्हणते की जे मधुभाऊंना वाटतं तेच मला वाटतं. असं म्हटल्यावर अर्जुनला फार वाईट वाटतं. अर्जुन विचार करू लागतो, याचा अर्थ मिसेस सायली माझ्या घरामध्ये राहायला कधीच तयार होणार नाही. त्यांना तर घाई झाली आहे की कधी एकदाचे मधुभाऊ सुटतील आणि कधी एकदाच्या त्या या घरातून निघून जातील. परंतु माझं काय, मला तर असं वाटतंय की त्यांच्यासोबत राहावं, त्यांच्यासोबत संसार थाटावा, त्यांच्यासोबत पुन्हा लग्न करावं आणि आयुष्यभर त्यांच्यासोबत राहावं. परंतु इथे मिसेस सायलींना माझ्यासोबत राहायचंच नाही आहे. मधुभाऊंशिवाय त्या मला कधीच प्रायोरिटी देणार नाही. सायली जेव्हा तिथून निघून जात असते तेव्हा ती विचार करू लागते, पण मला कसं कळणार की अर्जुन सरांचं माझ्यावर किती प्रेम आहे. मला त्यांना विचारायलाच हवं, परंतु मी त्यांना डायरेक्ट नाही विचारू शकत. मग ती अर्जुनला विचारते की अर्जुन सर, मला सांगा की जेव्हा केसचा निकाल लागेल आणि मधुभाऊ सुटतील तेव्हा तुम्ही काय करणार आहात. अर्जुन म्हणतो की मी काय करणार आहे, म्हणजे हे घर माझं आहे, मी तर इथंच राहणार ना. सायली म्हणते की हो, तुम्ही इथंच राहणार आहात, परंतु मला सांगा की एकदा मी या घरातून निघून गेले आणि सगळ्यांना आपल्याबद्दल सगळं काही सत्य समजलं तर मात्र घरातले सर्वजण तुम्हाला लग्नासाठी फोर्स करतील ना. लग्न कर असं म्हणत तुमच्या मागे लागतील आणि मग प्रियाला तुमच्याशी जबरदस्तीने लग्न करावं लागेल आणि तसंही प्रिया तुमच्याशी लग्न करायला रेडीच आहे. मग तेव्हा घरातले सुद्धा तुम्हाला प्रियासोबत लग्न करण्यासाठी भाग पाडतील. हो, मला माहिती आहे की तुमचं प्रियावर प्रेम नाही आहे, मग तुम्ही प्रियाशी नाही लग्न करणार, परंतु तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी मुलीशी लग्न करावंच लागेल ना. असं म्हटल्यावर अर्जुन अगदी मनातून तुटून जातो. तो सायलीकडे बघत असतो. त्यावेळी सायलीच्या चेहऱ्यावर एकदम नॉर्मल एक्सप्रेशन असतात. अर्जुन मनात म्हणत असतो की मिसेस सायली एवढ्या कूल कशा काय असू शकतात, म्हणजे त्यांना माझं घर सोडून जाताना काहीच वाटत नाहीये का. इव्हन माझं लग्न सुद्धा आता त्या लावायला निघाल्यात, याचा अर्थ त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो की व्हॉट रबिश, मी असं काही करणार नाही. सायली म्हणते की अहो सर, तुम्हाला हे करावं लागेल घरच्यांसाठी. पण सर, तुम्ही नका काळजी करू, मी शोधेल ना तुमच्यासाठी एखादी छान मुलगी. आणि तसंही आता मला तुमच्या आवडीनिवडी सुद्धा कळल्यात आणि या घराला कशी सून हवी आहे हे सुद्धा समजलंय. आणि तसंही बायको शोधणं कुठे एवढं कठीण असतं. सायली असं सहज बोलून जात असते, कारण तिला अपेक्षा असते की अर्जुनने तिला म्हणावं की नाही मिसेस सायली, मला तुमच्यासोबतच राहायचंय, तुम्ही प्लीज माझी बायको म्हणून आयुष्यभर माझ्यासोबत राहाल का. परंतु अर्जुन मात्र सायलीच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढतो. त्याला असं वाटतं की नाही, सायली माझं लग्न लावायला निघाली आहे, माझ्यासाठी मुली बघायला निघाली आहे, याचा अर्थ हिला माझ्यासाठी मुली तर बघायच्या आहे, पण हिला माझ्यासोबत राहायचं नाहीये. अर्जुनला त्या राग येतो आणि अर्जुन उठतो आणि जोरात त्याच्या फाईल आपटतो. सायली त्याला विचारते की काय झालं. अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही एकदा आश्रमात निघून गेल्यावर मी इथे काय करतोय याच्याशी तुमचं काय घेणं देणं आहे. आणि एक गोष्ट म्हणजे माझ्यासाठी मुलगी बघण्याची तुम्हाला काही एक गरज नाहीये. आणि तसंही माझ्या लाईफचं काय करून घ्यायचं ना हे मी स्वतः बघेल. प्लीज तुम्ही मला सांगू नका. मुली वगैरे तर अजिबात माझ्यासाठी बघू नका. तुम्ही जाताय ना तर तुमचं जा, उगाच माझ्या डोक्याला ताप करू नका. असं म्हणून अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि रागामध्ये अर्जुन डायरेक्ट बाहेर निघून गेलेला असतो. सायली अर्जुनला म्हणत असते की अहो थांबा ना सर, काय झाले ते तर सांगा. परंतु अर्जुन मात्र सायलीचं काही ऐकून घेत नाही आणि तो बाहेर निघून जातो. सायली विचार करते की हे असे का वागले माझ्याशी आणि एवढे का माझ्यावर चिडले. सायली आता त्याच गोष्टीचा विचार करत असते की अचानक सरांना असं झालं काय. मी तर फक्त त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचं खरंच माझ्यावर प्रेम आहे का हे बघत होते, पण यांनी मात्र नीट उत्तरही दिलं नाही, उगाच चिडचिड करून इथून निघून गेले.
तर इकडे प्रिया प्रतिमाशी गप्पा मारत असते, कारण प्रतिमा पहिल्यांदा प्रियाशी गप्पा मारायचं बोललेली असते. प्रियाला ती म्हटलेली असते की मला तुझ्याशी बोलायचंय. प्रियाला तर चांदी असते, कारण ही प्रतिमा जी कधीच प्रियासोबत बोलत नसते, तिला फक्त सायलीचं कौतुक असतं, ती आज प्रियाशी बोलायला आलेली असते. त्यामुळे प्रिया खूप खुश असते आणि मग ती म्हणते की हो आई बोल ना, तुला काय बोलायचंय माझ्यासोबत. तेव्हा प्रतिमा म्हणते की आता तुम्ही सगळेजण सांगताय की तू माझी मुलगी आहे, तर तुझ्या लहानपणाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. रविराज तिथे आलेला असतो आणि तो प्रियाचं आणि प्रतिमाचं हे बोलणं ऐकत असतो. तेव्हा प्रिया प्रतिमाला म्हणते की आई तुला माझ्या लहानपणाबद्दल जाणून घ्यायचंय. अगं तुला माहितीये का, लहानपणी तू मला कधी सोडायचीच नाही, तू कायम मला पकडून राहायची, आपण दोघी एकमेकींना चिकटून असायचो. आणि तुला माहितीये का, आपल्या घराच्या बाजूला एक बाग होती आणि त्या बागेत तू मला रोज घेऊन जायचीस आणि अगदी माझ्या वयाची होऊन माझ्यासोबत खेळायचीस. तेव्हा मात्र रविराजचा चेहरा उतरतो आणि असं काही झालेलंच नसतं हे रविराजला माहीत असतं. प्रतिमा आणि तन्वी तर कधी एखाद्या बागेमध्ये गेलेच नाही, मग ही तन्वी काय सांगते प्रतिमाला. तर मंडळी, एक महत्त्वाची सूचना अशी आहे की रेणुका कुलकर्णी यांनी अजूनही त्यांच्या डिटेल्स फॉर्ममध्ये फिल केलेल्या नाही आहेत. त्यामुळे जर त्या व्हिडिओ बघत असतील तर माझी त्यांना विनंती आहे की प्लीज तुम्ही लवकरात लवकर तो फॉर्म सबमिट करा, तुमच्या डिटेल्स आमच्यापर्यंत जेणेकरून आम्ही लवकरात लवकर तुम्हाला ते गिफ्ट पाठवू. आणि महत्त्वाचं म्हणजे की जर शनिवारपर्यंत तुम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला नाही तर मात्र तुमचं गिफ्ट हे दुसरं कोणाला दिलं जाईल याची तुम्ही नोंद घ्यावी. तर मंडळी, रेणुका कुलकर्णी यांच्याप्रमाणे तुम्ही देखील एक आकर्षक भेट जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या अटी पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे. सोबतच कमेंटमध्ये तुमचा आवडता रंगही लिहायचा आहे. सो फ्रेंड्स, वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. तन्वी आता पुढचा किस्सा प्रतिमाला सांगत असते की अगं आई तुला माहितीये का, झालं माहितीये का, त्या बागेमध्ये ना एक मुलगा आला आणि त्याने मला झोपाळ्यावरनं पाडलं. तेव्हा मात्र तू त्या मुलाला खूप ओरडली होतीस. बापरे, खूप ओरडली होतीस. आणि तेव्हा त्या मुलाची बहीण म्हणजे रुचा माझ्याच वर्गात होती, आठवते का तुला. तुला ती रुचा तशी आठवणार नाही, कारण तुला त्या रुचाचा खूप राग यायचा आणि जेव्हा जेव्हा ती रुचा आपल्या घरी यायची ना तेव्हा तू म्हणायची की जा इथून, तू आपल्या घरात तिला कधी येऊच नाही दिलं, तू कायम तिला हाकलून द्यायची घरातून. आता रविराजला माहित असतं की यातलं काहीच घडलेलं नाहीये, मग ही तन्वी काय इतकं सगळं वरून चढून सांगतीये. आता रविराजला ते काही कळत नसतं आणि ती खोटं प्रतिमाला सांगत असती, ते रविराजला काही पचत नसतं. त्यामुळे रविराज आता तन्वीवर ओरडतो आणि म्हणतो की तन्वी, अगं हे काय चाललंय आणि जे कधी घडलंच नाहीये त्या गोष्टी तू प्रतिमाला काय सांगतेयस. प्रिया मनात विचार करते की बापरे, हा तर काय चोरून ऐकत होता का, आणि मी तर आठवणींच्या नावाखाली अगदी काहीही सांगत होते. रविराज सांगू लागतो की प्रतिमा तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी अगदी प्रेमाने वागलीये, कधीच तिने कोणाला घरातून काढून दिलेलं नाहीये, ती कधीच कोणावर ओरडली नाहीये आणि कोणाला घरी येऊ नको असं देखील सांगितलेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेव्हा तुझी शाळा असायची, तर सकाळचं बागेमध्ये जाणं कसं काय शक्य आहे. आता मात्र प्रिया घाबरलेली असते. प्रियाची चोरी आता पकडली गेलेली असते. प्रिया आता रविराजकडेच बघत असते आणि आता मात्र आपलं काही खरं नाही असं तिला वाटत असतं. प्रिया डायरेक्टली आता शांत बसलेली असते. रविराज तिला विचारत असतो की अगं तन्वी काय झालंय आणि आता तू शांत का बसली आहेस, तू तिला उलट्या सुलट्या गोष्टी का सांगत होती ज्या गोष्टी कधी घडल्याच नाही. प्रिया म्हणते की बाबा रिव्हर्स सायकोलॉजी वापरत होते मी, म्हणजे मी मुद्दाम आईला माझं असं खोटं सांगत होते जेणेकरून ती माझं खोटं पकडेल आणि मग जे काही खरं होतं ते सांगेल. कदाचित तिला आठवेल की नक्की तिथं काय झालं होतं, म्हणून मी तिला सांगत होते. जर मी तिला चुकीचं काही सांगितलं तर आई लगेचच मला तिथे पकडेल आणि मग त्यावेळी नक्की काय घडलं होतं हे सगळं मला सांगेल. हळूहळू असं जर केलं तर मग तिला आठवण्यामध्ये मदत सुद्धा होईल ना, आणि म्हणूनच बाबा मी खोटं बोलले. रविराज प्रियाला म्हणतो की तू फक्त आणि फक्त तुझं फॅशन डिझायनिंगच सांभाळ, उगाचच ह्या सायकोलॉजीच्या मागे नको पडूस. आणि तन्वी, आपण प्रतिमाच्या आठवणी जाग्या करतोय, आपण काय तिची परीक्षा घेतोय का. त्यापेक्षा एक काम कर, तुझ्या आयुष्यात ज्या कुठल्या गोष्टी खऱ्या घडल्यात ना त्या प्रतिमासोबत शेअर कर, उलट त्या प्रतिमाला जास्त रिलेट करतील. प्रिया म्हणते की ॲक्च्युली बाबा, अहो मी मुद्दाम असं केलं, कारण तुम्हाला माहिती आहे का, मी कुठेतरी वाचलं होतं की जर आपण रिव्हर्स सायकोलॉजीचा वापर केला तेव्हा मात्र स्मृती लवकर येण्यासाठी मदत होते.
मला वाटलं की असं जर केलं तर आईची स्मृती परत येऊ शकते, म्हणून मी असं केलं. पण ठीक आहे बाबा, काही प्रॉब्लेम नाही. इथून पुढे मी आईला खरं खरं जे आहे ते सांगूनच आईची स्मृती परत आणेल. रविराज म्हणतात की हो, आपण जे काही खरं खरं झालंय ना तेच तिच्याशी बोलूयात. आता प्रिया घाबरते आणि तिला वाटतं की हा जर किल्लेदार इथे बसला आणि तो जर मागच्या गोष्टी काढायला लागला तर मात्र मला काहीच माहीत नाहीये, कारण सायलीला हे सगळं माहीत असायला पाहिजे. मला कुठून माहीत असणार ह्या सगळ्या गोष्टी? नाही बाबा, तुम्ही कशाला, तुम्ही नका करू. उगाचच तुम्ही कशाला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होताय. त्यापेक्षा मी एक काम करते ना, मी पहिल्यांदा बोलून बघते आईसोबत. मी आईसोबत बोलते, मग तुम्ही बोला. उगाच आठवणींची गर्दी नको व्हायला. रविराज म्हणतो की तन्वी, कसलीही गर्दी होत नाही. उलट आपण जे काही फॅमिली आहोत ना, जर फॅमिलीने मिळून जर आपण तिच्याशी शेअर केलं तर तिला पटकन आठवेल. प्रतिमा, काय ग, तुला चालेल ना? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, मला चालेल. मग रविराज आता मागच्या गोष्टी सांगू लागतो. तर प्रिया मात्र खूप घाबरलेली असते. आपली चोरी यामध्ये पकडली जाऊ नये असं तिला वाटत असतं. रविराज प्रतिमाला म्हणत असतो की अगं प्रतिमा, तुला माहिती आहे का, एकदा तू, मी आणि तन्वी आपण तिघेही तन्वीच्या शाळेत गेलो होतो. त्याच वेळी नेमकं रविराजला आता फोन आलेला असतो आणि फोन घेण्यासाठी रविराज आता बाहेर जातो, कारण तो महत्त्वाचा फोन असतो. तेव्हा कुठेतरी प्रिया सुटकेचा श्वास घेते. पण मग प्रतिमा प्रियाला विचारते की आपण तिघेही जेव्हा शाळेत गेलो होतो तेव्हा काय झालं होतं? प्रियाकडे आता कुठलीही स्टोरी नसते. तिला असं वाटतं की तिची जर तिने खोटी स्टोरी सांगितली आणि पुन्हा रविराज आला आणि त्याने पुन्हा ती ऐकली तर नको काहीतरी वाढवा व्हायला. म्हणून ती विचार करते की आता हिला कसंही करून आपल्याला टाळलं पाहिजे. मग प्रिया आता मुद्दामच तिचा फोन उचलते आणि म्हणते की बापरे आई, अगं बघ 11 वाजलेत बघ बरं, तू झोपून घे आता, किती उशीर झालाय बरं. प्रतिमा म्हणते की हो, मी जाते झोपायला, पण तू सांग ना मला काय झालं होतं शाळेत गेलो होतो तेव्हा. प्रिया म्हणते की आई, अगं मला खूप झोप येते, मला खूप झोप आली अगं. उद्या सकाळी मला लवकर उठायचं आहे, कॉलेजचा एक प्रोजेक्ट आहे तो बनवायचा आहे. आई मला झोपू दे ना गं, माझं झोपणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा मग प्रतिमा ही विचार करते की जाऊ दे, हिचं काहीतरी महत्त्वाचं असेल, हिला लवकर उठायचं असेल. त्यामुळे प्रतिमा म्हणते की ठीक आहे. प्रतिमा लगेचच आता खाली झोपायला जाते. प्रिया लगेचच पांघरून घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत असते आणि ती प्रचंड घाबरलेली असते. मनामध्ये विचार करत असते की बापरे, आता ह्या क्षणी तर मी वाचली आहे, परंतु मी रोज नाही वाचणार. आता रोज रोज मी उठून तन्वीच्या आठवणी कुठून आणू? आणि ह्या किल्लेदारने जर आता ह्या आठवणी काढायचा प्रयत्न केला, त्या किल्लेदारने जर आठवणी सांगायला सुरुवात केली तर मात्र प्रतिमाला सगळं आठवेल. काय करू मी आता? मी तर दोन्ही बाजूनी फसली गेली आहे. प्रिया घाबरलेली असते. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघंही बाल्कनीमध्ये उभे असतात. त्यावेळी अर्जुन मात्र सारखेच एरझरे घालत असतो आणि अर्जुन किती एरझरे घालतोय हे चैतन्य मोजत असतो. शेवटी चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे तुला काय करायचंय? एरझरे घालण्यात तुला अवॉर्ड मिळवायचा आहे का? अरे पहिल्यांदा एका जागी शांत उभा राहा आणि मग बोल. अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे आता काय बोलायचं राहिलं आणि काय सांगायचं राहिलं सांग ना तूच. अरे मिसेस सायलींनी स्पष्टपणे सांगितलंय की एकदा की मधुभाऊ सुटले की ते हे घर सोडून निघून जाणार आहे. नाही म्हणजे मधुभाऊ जेव्हा सुटतील तो आनंद तर माझ्यासाठी महत्त्वाचा असेलच, परंतु मिसेस सायली जेव्हा मधुभाऊ सुटल्यानंतर निघून जातील तो त्रास माझ्यासाठी खूप अवघड असणार आहे. आणि चैतन्य, अरे मिसेस सायली तर मला आत्तापासूनच मुलगी शोधायला लागल्यात. चैतन्य म्हणतो की हो अर्जुन, मला कळतंय या गोष्टीवर सोल्युशन काढायला पाहिजे आणि ते आत्ताच काढायला पाहिजे. अर्जुन म्हणतो की मला खूप टेन्शन आलंय. ज्या दिवशी मधुभाऊंच्या केसचा निकाल लागेल ना तेव्हा माझं काय होईल काही सांगता येणार नाही. आणि अरे चैतन्य, मला तर आता विचित्र स्वप्न सुद्धा पडायला लागले. चैतन्य म्हणतो की काय? अर्जुन त्याला जे स्वप्न पडलं होतं ते आता सांगू लागतो. चैतन्यला तो सांगत असतो की मी स्वप्नामध्ये सायलीला प्रपोज केलं. ज्यावेळी मधुभाऊ सुटले त्यावेळी ती खूप खुश होती आणि मधुभाऊंसोबत जायला निघाली. तेव्हा मी सायलीला अडवून प्रपोज केलं, परंतु सायली माझ्यावरच चिडली आणि मला म्हणाली, नजर तुमची माझ्यावर होती, ती नजर माझी तुमच्यावर कधीच नव्हती आणि कधी नसेलही. आणि आता मी कायमची माझ्या घरी निघून जाते. चैतन्याला तो सांगत असतो की असं मला स्वप्न पडलं आणि हे स्वप्न जर खरं झालं ना तर मी बर्बाद होऊन जाईल चैतन्य. त्याआधी मला काहीतरी करावंच लागेल, काहीतरी उपाय तर असेलच ना या सगळ्या गोष्टीवर. चैतन्य म्हणतो की अर्जुन, सायली वहिनी तुझ्यासोबत जास्त वेळ राहावी याचं एक सोल्युशन आहे आपल्याकडे. अर्जुन म्हणतो की बोल, काय सोल्युशन आहे तुझ्याकडे? अरे तू काही सोल्युशन मला सांग, मी काहीही करेल, परंतु करेल. मला फक्त मिसेस सायली माझ्यासोबत हवंय. चैतन्य म्हणतो की हे बघ, मी तुला आता सांगतो. हे बघ, तुला माझं बोलणं थोडंसं वेगळं वाटेल, परंतु जे काही आहे ते मी तुला सांगतोय. हे बघ, आपल्याकडे मधुभाऊ सुटावे म्हणजे बेलवर सुटावे एवढे इनफ पुरावे तर आहे आपल्याकडे. आपण जर पुरावे कोर्टासमोर सादर केले तर त्यांना बेल मिळणं तर 100% पॉसिबल आहे.
पण जर त्यांना बेल मिळाली तर सायली वहिनी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. म्हणजे बघ, तुला जर सायली वहिनी तुझ्या घरात तुझ्या सोबत हवी असेल तर आपण मधुभाऊंचं जेलमधून येणं थोडं जर ढकललं तर. चैतन्य असं बोलल्यावर अर्जुन चिडतो आणि म्हणतो की चैतन्य, अरे काय बोलतोयस तू लॉयर आहेस ना एक, तू असा विचार तरी कसा काय करू शकतो. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, मी फक्त तुला एक ऑप्शन दिला, तू असं चिडू नको बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, तुला कळतंय का, हा ऑप्शन कधीच नाहीये. चैतन्य, मी माझ्या क्लायंटच्या बाबतीत असा कधीच विचार करू शकत नाही. आणि मधुभाऊ तर मला फार जवळचे आहेत आणि मधुभाऊंच्या बद्दल मी असा विचार कधीच करणार नाही. मिसेस सायली तर अरे वेड्यासारख्या वाट बघताय मधुभाऊंची, की त्यांना असं वाटतंय की मधुभाऊ कधी एकदा जेलमधून बाहेर येतील आणि कधी त्या मधुभाऊला भेटतील. मिसेस सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी एवढ्या तडपताय आणि मी मधुभाऊंना बेल मिळत असताना सुद्धा त्यांची बेल करू द्यायची नाही आणि त्यांचं जेलमध्ये राहणं अजून एक्सटेंड करायचं. चैतन्य, हे बघ, मला ह्या गोष्टी जमणार नाही आणि मी असं कधी करणार नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या इथिक्समध्येच बसत नाही. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, मी फक्त तुला एक वे सांगितलाय, मला माहिती आहे हे इथिकली आणि मोरली दोन्ही साईडने चुकीचं आहे. अर्जुन म्हणतो की चैतन्य, हे फक्त चुकीचं नाहीये तर हे एक पाप आहे. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, मग तू मला सायली वहिनीला इथेच थांबवण्याचा मार्ग सांग. आता तो मार्गही अर्जुनकडे नसतो. चैतन्य म्हणतो की समजलं तुला, आहे तुझ्याकडे कुठला मार्ग? तुझ्याकडे कुठलाही मार्ग नाहीये अर्जुन. हे बघ, आपण जर मधुभाऊंची बेल थोडीशी पुढे ढकलली तर आपल्याला थोडासा जास्त वेळ मिळेल आणि त्यामुळे सायली वहिनी सुद्धा इथं थोडं जास्त वेळ राहील. अरे अर्जुन, मी तुला फक्त हे म्हणतोय, त्यावर तू एकदा विचार कर. विचार तर करू शकतोस ना तू नको करू पण विचार कर. अर्जुन म्हणतो की नाही, मी विचारही नाही करणार. अरे मधुभाऊ सुटावे म्हणून आपण किती मेहनत घेतलीये, सायलीने सुद्धा किती मेहनत घेतलीये आणि आता एवढं सगळं जुळून येत असताना, मधुभाऊ सुटणार असताना आता आपण या सगळ्या गोष्टीला डिले करायचा आणि तेही मुद्दाम, हे तर एकदम इम्पॉसिबल आहे. मी कधी असं वागूच शकत नाही. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, आता मला तुला मदत करायची होती म्हणून मी तुला एक ऑप्शन सांगितला, परंतु जर तुला पटत नसेल तर ती तुझी मर्जी आणि काही प्रॉब्लेम नाही, मग सायली वहिनी जाण्याची वाट बघ. आणि चैतन्य, अरे आपण खूप वेळा खूप लोकांच्या तोंडून ऐकलंय, आता एवढी लोक म्हटलीयेत म्हटल्यावर ती गोष्ट खोटीही नसेल की एव्हरीथिंग फेअर इन लव्ह अँड वॉर, म्हणजेच युद्धात आणि प्रेमात सगळं काही माप असतं. आणि अर्जुन, अरे प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला परीक्षाही द्यावीच लागते. आता सगळं काही तुझ्या हातामध्ये अर्जुन, आता तूच ठरव की तुला तुझी नैतिक मूल्य जपायची आहे. तुला आता तुझी नैतिक मूल्य जपायची आहे की तुला सायली वहिनीला आयुष्यभर तुझ्यासोबत ठेवायचं. मी तुला असं कधीच म्हणणार नाही की तू तुझी नैतिक मूल्य कायमची सोडून दे, परंतु काही कालावधीसाठी, फक्त काही वेळाचा प्रश्न आहे, काही दिवसांचा प्रश्न आहे, तोपर्यंत जोपर्यंत तू सायली वहिनीला तुझ्या मनातलं सांगत नाही. एकदा की तू तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सायली वहिनीला सांगितल्या तर मॅटर आपोआप सॉल्व्ह होतोय. मग तू तुझी नैतिक मूल्य जप आणि तेव्हा ती कधी सोडू नको. आणि तसंही मी फक्त एकाच केसच्या बद्दल बोललोय की असं वागायचं म्हणून, बाकीच्या केसबद्दल मी तुला कधीच असं सांगणार नाही, कारण बाकीच्या केसेसमध्ये तिथे तुझ्या आयुष्याचा प्रश्न नाहीये. चैतन्य अर्जुनला खूप समजावतो आणि त्यानंतर चैतन्य तिथून निघून जातो. अर्जुन म्हणत असतो की नाही, हा असा कसा काय बोलू शकतो, हा मधुभाऊंना सोडवण्यासाठी डिले कर असं कसं काय सांगू शकतो. नाही, मला असं नाही जमणार, असं म्हणत अर्जुन तोच विचार करत करत आता रूममध्ये आलेला असतो. जेव्हा रूममध्ये येऊन तो सायलीला बघतो तेव्हा सायली ही शांतपणे झोपलेली असते आणि त्यावेळी अर्जुनला फक्त चैतन्याचंच बोलणं आठवत असतं. चैतन्याने त्याला सांगितलेलं असतं की तुला जर सायली वहिनी तुझ्या आयुष्यात कायमची हवी असेल तर आपण मधुभाऊंचं जेलमधून बाहेर येणं थोडंसं पुढे ढकललं तर. अर्जुन विचार करू लागतो की प्रेमासाठी असं काहीतरी करणं फेअर असेल का. अर्जुनला आता अर्जुनचं प्रतिबिंब दिसायला लागतं, अर्जुनचं प्रतिबिंब हसायला लागतं. तेव्हा अर्जुन त्याला विचारतो की तू इथे काय करतोयस. तेव्हा अर्जुनचं प्रतिबिंब म्हणतं की अरे तुझ्या डोक्यामध्ये एवढा गोंधळ उडालाय आणि तो गोंधळ सॉर्ट आउट होतोय की नाही तेच बघतोय मी. अर्जुन म्हणतो की मला तर काहीच सुचत नाहीये काय करावं ते. आणि चैतन्य असा कसा काय म्हणाला की आपण केस डिले करूयात म्हणून, आणि हे सगळं चुकीचं नाहीये का. अर्जुन म्हणतो की हा प्रश्न तू स्वतःला विचारतोय याचा अर्थ तू सुद्धा या गोष्टीला मान्य करत नाहीये, म्हणजे तुला सुद्धा आतून हेच वाटतंय ना की तो जे काही बोलला ते खरं होतं. अर्जुन म्हणतो की नाही, हे सगळं चुकीचं आहे, मी आता दुसरा ऑप्शन शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.
अर्जुनचं प्रतिबिंब अर्जुनला सांगतं की अरे दुसरा कुठला ऑप्शनच नाहीये आणि ही गोष्ट तुलाही माहिती आहे राईट. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो पण अरे केस डिले करण्या इतका मी खोटाडेपणा कसं काय करू आणि हे तर अनइथिकल आहे. तेव्हा अर्जुनचं प्रतिबिंब म्हणतो की वा अनइथिकल. अर्जुन अरे तू अनइथिकलच्या गोष्टी केव्हापासून करायला लागला आणि मला सांग की तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे तरी इथिकल आहे का? तसंही तुझं हे लग्न खरं आहे का आणि तू घरच्यांसोबत काय खरं बोलतोयस? हे बघ अर्जुन, तुला जर तुझ्या घरच्यांची फसवणूक थांबवायची असेल ना तर तुला तुझं हे सायलीसोबतचं लग्न टिकवावं लागेल आणि त्यासाठी तुला मधुभाऊंना बेल मिळत असेल तरी सुद्धा ती करावी लागणार नाही. हे बघ, तुला जर मिसेस सायली तुझ्या आयुष्यात हवी असेल तर तुला मात्र थोडंसं खोटं बोलावंच लागणार आहे. अर्जुनचं प्रतिबिंब अर्जुनला जवळ बोलवतं आणि अर्जुनला ते म्हणतं की अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव, तू ही गोष्ट विसरू नको की तू हे सगळं तुझ्या मिसेस सायलींसाठी करतोय. आता तूच ठरव, तुला थोडंसं खोटं बोलायचं की तुझ्या मिसेस सायलींना कायम तुझ्या आयुष्यात ठेवायचं. म्हणजे मला खूप वाईट वाटतंय रे. म्हणजे कधीही एकही केस न हरणारा अर्जुन सुभेदार स्वतःच्या बाबतीत इतका अनइथिकल वागला. म्हणजे त्याला स्वतःचंच प्रेम नाही मिळालं. हे फार चुकीचं वाटेल रे. अर्जुन इतरांसाठी कोर्टामध्ये फाईट करत असतो परंतु तो स्वतःसाठी कधीच फाईट करणार नाही का? स्वतःच्या प्रेमासाठी कधी फाईट करणार नाही का? अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव की मधुभाऊ जर सुटले तर तुझ्या मिसेस सायली निघून जातील आणि मी तुला सांगतोय की सायलीला गमवू नकोस, तिला जाऊ देऊ नकोस. अर्जुन माझं ऐक, तू तिला जाऊ देऊ नकोस असं म्हणताच अर्जुनचं प्रतिबिंब आता गायब होतं. अर्जुनच्या मनात आता चांगलाच गोंधळ उडालेला असतो. काय करावं तेच त्याला कळत नसतं. चैतन्याने त्याला सांगितलेलं असतं की तुला थोडं अनइथिकल वागावंच लागेल, तुला तुझी नैतिक मूल्य बाजूला ठेवावी लागेल आणि तुला सायली वहिनी जर तुझ्या आयुष्यात हवी असेल तर मात्र तुला मधुभाऊंना बेल मिळत असताना सुद्धा त्यांना बेल मिळवून द्यायची नाहीये. अर्जुनच्या बुद्धीला हे पटत नसतं परंतु आता अर्जुनने स्वतःच अर्जुनच्या अंतर्मनाने स्वतःच अर्जुनला सांगितलेलं असतं की हे बरोबर आहे, तू जे काही करतोय ते तुझ्या प्रेमासाठी करतोय. प्रेमासाठी केलेली कुठलीही गोष्ट चुकीची किंवा वाईट कधीच नसते कारण प्रेमामध्ये सगळे काही क्षम्य असतं. आणि तसंही आता तुला प्रेमामध्ये थोडंसं खोटं बोलायचं की सायलीला आयुष्यभर गमवायचं हे तुझं तू ठरव. तर हाच विचार करत करत आता सकाळही झालेली असते. तर प्रतिमा इकडे झोपेतून उठलेली असते, सकाळ झालेली असते. त्यामुळे प्रतिमा सगळ्यात पहिल्यांदा तिच्या अंथरुणातून उठते, त्यानंतर खिडक्यांवरचे पडदे बाजूला करते आणि सूर्यदेवाचं दर्शन घेते. आता हे सगळं करत असताना थोडासा आवाज होत असतो त्यामुळे तो प्रियाला आवाज अजिबात ऐकवत नसतो कारण त्यावेळी ती झोपेत असते. मग त्यानंतर प्रतिमा येते, थोडंसं पाणी वगैरे पिते. पाणी पित असताना ग्लासचा वगैरे आवाज होत असतो आणि ते प्रियाला अजिबात सहन होत नसतं. प्रियाची फार चिडचिड होत असते कारण त्यावेळी प्रिया झोपेमध्ये असते. तर इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये एरझरे घालत असतो आणि त्याने चैतन्याला कॉल करून बोलवलेलं असतं. आता तो चैतन्याचीच वाट बघत असतो. त्याचवेळी चैतन्य तिथे येतो. चैतन्य अतिशय पेंगाळलेला असतो कारण त्याची झोपच झालेली नसते आणि मग अर्जुनला तो म्हणत असतो की काय यार अर्जुन, तू पण ना चांगला झोपलो होतो, उठून दिलं मला आणि मला म्हणे की ये माझ्या रूममध्ये बोलायचंय. तुला कधीही काय बोलायचं असतं का? अरे दुसऱ्याच्या झोपेचा थोडा विचार कर. स्वतःला मात्र झोप येत नाही आणि दुसऱ्यांच्याही झोपा उडवतोस. आता तू स्वतः निशाचर करतोय तर त्यात माझी काय चूक? मग माझी कशाला झोप उडवतोयस? तेव्हा अर्जुन म्हणतो की काय निशाचर? निशाचर म्हणजे काय? चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, निशाचर हा एक प्राणी असतो आणि तो प्राणी झोपत नसतो कधी, त्यामुळे त्याला निशाचर असं म्हणतात. तसा तू आहेस. तू स्वतःही झोपत नाही आणि मलाही झोपू देत नाही. बरं जाऊ दे, मी कशाला हे सगळं बोलत बसलो यार. बरं ते जाऊ दे, मला सांग तू कशाला बोलवलंय? आणि मग चैतन्याचं लक्ष अर्जुनच्या डोळ्यांकडे जातं आणि मग तो अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे तू रात्रभर झोपला नाही आहेस का? अरे बापरे, तरी म्हटलं की हा कसा काय झोपला आणि याला झोप कशी काय लागली आणि हा दुसऱ्यांच्या झोपा कशा काय उडवायला लागला? चैतन्य अर्जुनला म्हणतो की आत्ता कळलं मला की तू रात्रभर जागा का होतास. हा, मी तुला काल जो काही ऑप्शन दिला त्या ऑप्शनबद्दल विचार करतोयस ना तू? अर्जुन चैतन्याचं तोंड बंद करत असतो कारण त्याला सायली येण्याची भीती वाटत असते. मग चैतन्य म्हणत असतो की नाही तू बोल माझ्याशी. माझं तोंड बंद करून काही होणार नाही. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी. अर्जुन, अरे मला सांग की मधुभाऊंच्या केसबद्दल तू काय करायचं ठरवलंय आता?
अरे तुला कळतंय का, तू जर डिले नाही केला तर तुला सायली वहिनींच्या मनातलं कसं काय कळणार आहे. अरे अर्जुन तुला असं करायचं, असं अर्जुन चैतन्य मोठमोठ्याने म्हणत असतो आणि अर्जुन त्याला शांत करत असतो की अरे गप्प बस, मिसेस सायली बाथरूममध्ये आहे, त्यांनी जर ऐकलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. आणि नेमकं त्याच वेळी सायली ही बाथरूममधून बाहेर आलेली असते आणि ती अर्जुन आणि चैतन्याकडे बघत असते. तर अर्जुन आणि चैतन्य दोघंही खूप घाबरलेले असतात आणि ते दोघंही सायलीकडे बघत असतात. आता मात्र आपलं काही खरं नाही, सायलीने सगळं काही ऐकलं की काय अशी त्या दोघांनाही भीती वाटू लागते. सायली मात्र थोडंसं डाऊटनेच त्या दोघांकडे बघत असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन ऑफिसमध्ये असतो, अतिशय फ्रस्ट्रेट झालेला असतो आणि तो म्हणत असतो की आत्तापर्यंत एकही केस न हारलेला अर्जुन सुभेदार खूप मोठ्या संकटात अडकलाय आणि प्रेम केलंय त्याने. मिसेस सायली माझ्या जवळच राहतील. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन बघ, सगळं काही तुझ्या हातामध्ये आहे. जर तू मधुभाऊंची केस थोडीशी लांबवली तर सगळं काही तुझ्या हातात येईल आणि सायली वहिनी सुद्धा तुला सोडून कधीही जाणार नाही. अर्जुन उठतो आणि चैतन्याला म्हणतो की चैतन्य, हे बघ, मला ही गोष्ट कधीच पटणार नाही आणि मिसेस सायलींवर माझं प्रेम आहे आणि मिसेस सायलींना ही गोष्ट कधीच आवडणार नाही की मी मधुभाऊंची केस लांबवतोय. आता नेमकी सायली तिथे आलेली असते आणि सायलीने फक्त एक शब्द ऐकलेला असतो, एक वाक्य ऐकलेलं असतो की मी मधुभाऊंची केस लांबवतोय आणि ते ऐकूनच सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि हे ऐकून सायलीला तिच्या कानांवर विश्वासच बसत नाही. सायली आता पूर्णपणे डिप्रेस झालेली असते. विचार करत असते की याचा अर्थ अर्जुन सर मधुभाऊंची केस लांबवणार आहे, परंतु का? आता सायलीला त्या काचं उत्तर भेटत नसतं. हे सगळं का करताय अर्जुन सर हेही तिला समजत नसतं. तर दुसरीकडे मात्र अर्जुन एक चांगला लॉयर असतो आणि या सगळ्या गोष्टी करणं त्याला काही जमणार नसतात. त्यामुळे मधुभाऊंची केस तो कधीही लांबवणार नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा उपयोग तो कधीच करून घेणार नाही. असा अर्जुन सुभेदार अजिबात नाहीये हे अर्जुनला माहीत असतं आणि त्यामुळे त्याने ठामपणे सांगितलेलं असतं की नाही, मिसेस सायलींचं मधुभाऊंवर एवढं प्रेम आहे. आतापर्यंत आपण या सगळ्या गोष्टींसाठी एवढा प्रयत्न केलाय. मिसेस सायली तर मधुभाऊंना भेटण्यासाठी सुद्धा तडपतात आणि जर माझं मिसेस सायलींवर प्रेम आहे तर मात्र मी त्यांना असं हर्ट करणं अजिबात योग्य नाहीये. त्यामुळे मी चैतन्य तुझ्या या गोष्टीचा अजिबात विचार करणार नाही. काही झालं तरी मी मधुभाऊंना बेल मिळवून देणार आणि मी प्रेमासाठी उगाचच हा डिले करणार नाही. अर्जुनचं हे स्पष्ट मत असतं. परंतु सायलीला आता मोठा गैरसमज झालेला आहे. सायली आता या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ घेईल की एवढ्यातूनच सायली हे घर सोडून निघून जाईल हेही काही कळत नाही. कदाचित असंही होऊ शकतं की सायलीला ही गोष्ट पचणारच नाही. सायलीला असं वाटेल की आत्तापर्यंत मी एवढं सगळं केलं, अर्जुन सरांवर एवढा विश्वास ठेवला कारण अर्जुन माझ्या मधुभाऊंना सोडवतील आणि आता मधुभाऊंना न सोडवायचं अर्जुन सर म्हणताय आणि आता जेव्हा वेळ जवळ आली आहे तेव्हा ते असं म्हणताय की मी ही केस लांबवणार. यामागे नक्की अर्जुन सरांचा हेतू तरी काय आहे? आता सायलीला या गोष्टींचं काही कळत नसतं आणि तिला हे सर्व फक्त आता प्रश्नच पडलेले असतात. परंतु ह्या प्रश्नांचं उत्तर कुठल्या कृतीमध्ये होतं हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.